रिलेशनचा सेकंड टाईप पाहूयात, सिमेट्रिक रिलेशन. डेफिनेशन: ए रिलेशन कॅपिटल आर ऑन ए सेट कॅपिटल ए सेट टू बी सिमेट्रिक इफ ए related to B implies B related to A. That is, if order pair AB belongs to R, then order pair BA belongs to R. सिमेट्रिक रिलेशन तुम्हाला काय सांगते, जर तुम्ही पहिली ऑर्डर पेअर जर AB दिलेल्या रिलेशनमधून घेतली, डिफाईन केलेल्या, तर तीच ऑर्डर पेअर B, A बिलॉंग्स टू R. ते काय असले पाहिजे, दुसऱ्या रिलेशनमध्ये जर इलेमेंट्सची प्लेस चेंज केली, पहिला दुसऱ्याला आणि दुसरा पहिल्याला, तर ते पण रिलेशन ती पण पेअर तुमच्या रिलेशनमध्ये डिफाईन झालेली असली पाहिजे. सिमिलरली अँड नॉट सिमेट्रिक, मग ते दिलेलं रिलेशन एकतर सिमेट्रिक असेल किंवा नॉट सिमेट्रिक असेल. मग त्यावेळेला काय कंडिशन असेल बघा, गिवन रिलेशन जर सिमेट्रिक नसेल त्यावेळेला. देअरफॉर कॅपिटल आर म्हणजेच रिलेशन इज not symmetric if there exists A, B belongs to capital A such that order pair AB belongs to R but order pair BA does not belongs to R. म्हणजे जर गिवन ऑर्डर पेअर AB ही जर तुम्ही डिफाईन केलेल्या रिलेशनमधून येत असेल, तर काय झालं पाहिजे, नेक्स्ट ऑर्डर पेअर इलेमेंटची प्लेस इंटरचेंज केल्यानंतर जे ऑर्डर पेअर मिळेल ती पण त्या रिलेशनमध्ये असली पाहिजे. पण इथं आहे का, नाही आहे, म्हणून गिवन रिलेशन काय झालं, नॉट सिमेट्रिक. नेक्स्ट डेफिनेशन पाहूया, अँटीसिमेट्रिक रिलेशन. ए रिलेशन कॅपिटल आर ऑन कॅपिटल ए इज सेड टू बी अँटीसिमेट्रिक इफ whenever A related to B and B related to A, then कंडिशन काय असेल, A इज इक्वल टू B. इथे कॅपिटल आर हा रिलेशनसाठी डिफाईन केलेला आहे आणि जे कॅपिटल ए बी सी वगैरे लेटर्स येत आहेत ते सेट्ससाठी डिफाईन केलेले आहेत आणि स्मॉल लेटर जे काय असतील ए बी सी, तर ते काय असतील, त्या सेटमधले इलेमेंट असतील. देअरफॉर परत एकदा डेफिनेशन बघा, ए रिलेशन कॅपिटल आर ऑन कॅपिटल ए इज सेड टू बी अँटीसिमेट्रिक इफ व्हेनेवर A related to B and B related to A, then A is equal to B. तेच आपण सिम्बॉलिकली कसं दाखवू शकतो, इफ ऑर्डर पेअर A, B belongs to capital R and order pair B, A belongs to capital R, then A is equal to B. जे असं सिम्बॉलिकली दाखवू शकतो, कसं, इफ ऑर्डर पेअर ए बी बिलॉंग्स टू आर अँड ऑर्डर पेअर बी ए बिलॉंग्स टू आर देन ए इज इक्वल टू बी. जर दिलेली ऑर्डर पेअर तुमच्या रिलेशनमधून येत असतील दोन्ही ऑर्डर पेअर, तर ते दोन्ही इलेमेंट काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. याच्यावरती फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण. फर्स्ट एक्झाम्पल, फॉर गिवन सेट दिला आहे बघा, सेट कॅपिटल ए इज इक्वल टू 1 2 3. हा एक सेट कन्सिडर करूयात. याच्यावरून रिलेशन R1 मी डिफाईन करते. R1 इज इक्वल टू 1 3 3 1 2 3 अँड आणि एक रिलेशन डिफाईन करते, R2 इज इक्वल टू 1 2 2 1 अँड 2 2. तर दोन्ही रिलेशन तुम्ही ऑब्झर्व करा. रिलेशन फर्स्ट R1 काय आहे, 1 3 3 1 2 3. आता पहिल्या रिलेशनसाठी बघूयात आपण, सिमेट्रिक आहे, नॉट सिमेट्रिक आहे किंवा अँटीसिमेट्रिक आहे. तर पहिल्या रिलेशनमध्ये बघा, ऑर्डर पेअर 1 3 म्हणजे ए बी बिलॉंग्स टू आरमधून आला आहे, बट ऑर्डर पेअर 3 1 पण आरमधून आली आहे. इथं काय झालं, ह्या दोन पेअर्ससाठी हे रिलेशन सिमेट्रिक मिळते, बट तिसरी जी पेअर आहे ऑर्डर पेअर 2 3 ही काय होते, याला पेअर आहे का, ऑर्डर पेअर इथं काय यायला पाहिजे, दुसरी पेअर 3 2 यायला पाहिजे इन रिलेशन
गिवन रिलेशनमध्ये डिफाईंड व्हायला पाहिजे. म्हणजे हे जे तुम्ही डिफाईंड केलेलं आहे R1 हे काय झालं, हे नॉट सिमेट्रिक, म्हणजे हे सिमेट्रिक नाही आहे. मग आता हेच आपण अँटी सिमेट्रिक आहे का बघूयात. इथं काय होईल, ऑर्डर पेअर 1 3 बिलॉंग्स टू 1 आणि 3 इलेमेंट सेट एमधून आले. तसंच ऑर्डर पेअर 3 आणि 1 सेट एमधून इलेमेंट आले. 2 3 पण एमधून आलेले आहेत इलेमेंट. बट इथं काय पाहिजे आहे तुम्हाला, 1 = 3 आणि 3 = 1 पाहिजे. पण इथं ऑर्डर पेअर जी आपल्याला हवी होती कोणती, ऑर्डर पेअर 3,2 ती इथे नाही आहे. आणि नेक्स्ट कंडिशन काय आहे, जर 1 3 3 1 प्रेझेंट आहे तर 3 = 1 यायला पाहिजे. बट दुसऱ्या पेअरसाठी ते येत नाही. म्हणून गिवन रिलेशन नॉट सिमेट्रिक आणि नॉट सिमेट्रिक नॉर अँटी सिमेट्रिक आहे. अँटी म्हणजे ते सिमेट्रिक पण होत नाही आहे आणि अँटी सिमेट्रिक पण नाही आहे. आता नेक्स्ट रिलेशन R2 जे तुम्ही डिफाईन केलेलं आहे हे पहा काय दिलेलं आहे, ऑर्डर पेअर 1 2 ऑर्डर पेअर 2 3 ऑर्डर पेअर 2 2. इथं काय झालेलं आहे बघा, पहिले ऑर्डर पेअर 1 2 म्हणजे 1 2 बिलॉंग्स टू सेट एमधून ऑर्डर पेअर घेतली आपण. तसंच 2 1 पण सेट एमधून ऑर्डर पेअर आलेली आहे. म्हणजे इथं काय झालं, या दोन्हीसाठी सिमेट्रिक रिलेशन सॅटिस्फाय झालं. सिमिलरली ऑर्डर पेअर 2 2 ऑर्डर पेअर 2 आणि 2 इथं काय झालेलं आहे, हे अँटीसिमेट्रिकची प्रॉपर्टी ट्रू झालेली आहे. हेन्स गिवन रिलेशन R2 इज सिमेट्रिक अँड अँटीसिमेट्रिक रिलेशन. सिमेट्रिक रिलेशन. इथं काय झालं, R1 आपल्याला सिमेट्रिक पण नाही आणि अँटीसिमेट्रिक पण नाही. बट R2 काय मिळाला, सिमेट्रिक पण मिळाला आणि अँटी सिमेट्रिक पण मिळाला.